माझी आता आपण पिंपळगाव सिद्धनाथचे माजी सरपंच आहेत खंडागळे. उपसरपंच. हा? माझे उपसरपंच माजी उपसरपंच. काय वाटतं कोण येईल निवडून? सत्यशील दादा शेरकर. कस काय? हा? लोक तर म्हणतात 3,003. हा काढू हा हा. नाही तर तुम्ही म्हणायचं खूपच कट्टर कार्यकर्ते कट्टर दिसतात. कट्टर कट्टर कधीपासून? लहानपणापासून. सत्यशील दादांची. हो, मग तुमची त्यांची ओळख कशी? माझी लहानपणापासून ओळख आहे. बर. हम्म. म्हणून त्यांना आमदार करायचे. हो, पण आता ओळख आहे म्हणून आमदार करायचं का? नाही त्यांना ओळख आहे म्हणून नाही, का त्या तरुणांमध्ये क्रेज त्यांचे जास्त आहे म्हणून करायचं. विकास कामं करू शकणार नाही असं विरोधक मानतात. विरोधक काही पण म्हणतील. आजपर्यंत म्हणजे समजा मी आता कोणच्या बोलण्यात कमी एवढा मोठा पण नाही का आपण छोटे पण नाही ना तुम्ही. नाही पण कोणच्या बोलण्यात का आपण मोठे पण नाही हा. का आपण कोणच्यावर टीका करू शकतो. हम्म. आपल्याकडे बोलायला लय काय आहे, पण आपण शांत आणि संयम हे महत्वाचं आहे. कोणी किती विकास केला, कोणी काय केलं, या गोष्टी लांब राहतील. 3,300 कोटीचा विकास केलेला आहे अतुल बेनकेंनी. हे तर खरं मानता का नाही? 3,300 कोटीचा विकास ज्या वेळेस तुमचं इलेक्शन लागतं त्यावेळेस तुम्ही 3,300 कोटीचा विकास करता का? 1,500 रुपये तुम्ही लाडक्या बहिणीला कधी देता? ज्यावेळेस तुमची लोकसभेला पिछेहाट झाली म्हणून तुम्ही आज 303 कोटीचा विकास करता का? तुम्ही 1,500 दिले लाडक्या बहिणीला, कशासाठी दिले? ज्यावेळेस तुमचे लोकसभेत पानिपत झालं त्याच्यामुळे तुम्ही 303 कोटीचा बोलता का तुम्ही? विकास कशाला म्हणतात? ज्यावेळेस 5 वर्षापासून तुम्ही करायचं, इकडून तिकडे उड्या मारून मारून तुम्ही जर आता सांगता आम्ही एवढा निधी आणलाय, निधी कागदावर आहे आज पण. निधी तुम्ही जनतेला दाखवा ना का आम्ही निधी आणलाय आणि एवढा केलाय आम्ही. हे कागदावरचे तुमचं ते कागदावरचं नका दाखवू, तुम्ही समोर दाखवा काय आम्ही असं केलंय म्हणून. तुमच्या गावात पण बरंच कोट्यवधीचा निधी दिला मान. दाखवा कागदावरचे आज पण कागदावरचे. तुम्ही जनतेला दाखवा का आम्ही एवढा एवढा निधी आणलाय, फक्त कागदावरचे आज पण. ज्यावेळेस तुम्ही एक मागचं 2-3 वर्षाचं उदाहरण घ्या, तुम्ही तवा निधी द्यायचा ना. आज तुम्हाला इलेक्शन लागलं म्हणजे तुम्हाला सगळं आठवलं का? जुन्नर तालुका आठवला, सगळं आठवलं का? पिंपळगाव सिद्धनाथ आठवलं? 3 कोटीचा निधी, 3 कोटीचा निधी कुठे आहे हे तुम्ही सगळ्यांनी दाखवा ना. का आज 3 कोटीचा निधी इथे पिंपळगाव सिद्धनाथ मध्ये खर्च झालाय हे दाखवा. तुमच्या गावात तर JCB त्यांचा सत्कार वगैरे केला जातो. सत्कार सगळ्यांचा करावा लागेल, आदर आतिथ्य सगळ्यांचं करावं लागेल. बर. आपण कोणाला म्हणू शकत नाही का आपण कोण आलंय आपल्या गावात हे नाही बोलू शकत आपण. पण आता विद्यमान सरपंच आपल्या सोबत आहे, कुठे कागदावर निधी आहे प्रत्यक्षात निधी आला नाही असा आरोप केला माजी उपसरपंच. नाही, आता थोडे आरोप होणार बरं का, परंतु प्रत्यक्षामध्ये आपण थोडं कॅमेरा जर घेऊन आपण फिरलो गावात तर लगेच आपल्याला तुम्हाला विकास कामं दाखवतो मी. कॅमेरा राहू दे, काय काय नाही कामं नाही झाली? नाही, दूध का दूध, पाणी का पाणी, लगेच जागेवर. म्हणजे विरोधकांनी आरोप करायचे ना आम्ही त्याला उत्तर द्यायचं, त्यापेक्षा प्रत्यक्षात तुम्हाला दाखवतो कुठं कोणता निधी झाला, किती अमाऊंट खर्च झाली आणि किती कामं करायची बाकी ते सगळं सांगितलं जाईल. पण आता गावभर फिरायचं 2 तास लागतील, नाही, तेवढा 2 वेळ तास नाही, नाही. तुम्हाला एक झलक एखादं दाखवतो. मोठं काम झलक दाखवतो. मोठं काम, सगळ्यात मोठं काम अतुल बेनकेंचे. तुम्हाला सांगतो, जल जीवन मिशन अंतर्गत 2 कोटी रुपये गावाला आले. त्याच्यातून आमच्या गावामध्ये 4 टाक्यांची कामं पूर्ण झालेली आहेत. त्यातले समजा एक 10% काम बाकी असेल टाक्यांचं. रस्त्यांमध्ये पाहिलं गेलं तर माऊलीनगरचा रस्ता झाला एक, मला वाटतं निवडून आल्यानंतर लगेच त्या वर्षीच झाला, 1-2 वर्ष झाले त्या कामाला. आणि बाकी आता कॉन्क्रीटच्या रस्त्यांचं कामं चालू आहेत, काही झालेत इकडे दलित वस्ती अंतर्गत झाले, म्हणजे चालूच आहे, काय विषय नाही. बोला. तुम्हाला बोलायचंय का? जल जीवनचे पाईप, जे पाईप असतात वापरलेले, प्रत्येक गावात एस्टिमेट लावलं जातं. ते पिंपळगावात लावलं काय? म्हणजे योजनेवर शंका आहे तुम्ही? योजनेवर शंका आहे. ते तर मग तुम्ही म्हणले 2 कोटी जल जीवन आहे, ते लोक म्हणतात. नाही, एक काम करा, आता मुळातच मुद्दा हा काय आहे का, हा आता इलेक्शनचा मुद्दा आहे. इलेक्शनच्या मुद्द्यावर काय कामं केली ते मी सांगू शकतो आता. आणि एस्टिमेट असेल किंवा कोणते पाईप वापरले किंवा स्कीम विषयी शंका असेल किंवा प्रश्न काय, त्यासाठी आपण वेगळी बैठक लावू, वेगळी चर्चा लावू, काहीच अडचण नाही. आपण त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पेज ना पेज चाळून त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे पाईप आहे, कोणत्या प्रकारचं एस्टिमेट सगळं सांगितलं जाईल. पण आजचा मुद्दा काय आहे, चांगला उमेदवार कोण, गावासाठी विकास करणारा उमेदवार कोण किंवा तालुक्याला कोण पाहिजे. तर आमचं स्पष्ट मत आहे, स्वकर्तृत्वावर जो मतं मागू शकतो असा उमेदवार आपल्याला पाहिजे. पवार साहेबांचं काम खूप मोठं आहे. पवार साहेबांचं असेल किंवा आमचे जिल्हा परिषद सदस्य अंकुश आंबले यांचं थोडंफार एक
10-20 लाखाचा निधी आमच्या गावामध्ये आहे. 10-20 त्यांचं लाखाचं काम नाही. खूप थांबा, मोठं थांबा, थांबा. असेल. 10-20 लाखाचं नाही. त्यांचं- म्हणणं होऊ दे. हा, होऊ दे. त्यांचंही काम खूप 10-20 मोठं लाखाचं असेल, नाही. परंतु दीड एक कोटीचा लक्षात निधी घ्या, अंकुश शेट आमलेचा. अंकुश शेट आमले यांचा 1.5 कोटीचा निधी आहे गावात. थांबा त्यांचं म्हणणं होतं मग तुम्ही. एक लक्षात घ्या, अंकुश शेट आमले ठीक आहे, अंकुश शेटचं काम नाही असं म्हणत नाही मी, पण अंकुश शेटच्या कामावर तुम्ही जर मत मागत असाल किंवा शरद पवार साहेबांना नाही, स्वकर्तृत्व काय गावासाठी काय केलं साहेब, तुम्हाला 5 वर्ष मी स्वतः जात होतो, हँडल आम्ही सप्ताचे देतो, तुम्हाला तेव्हा जमलं नव्हतं साहेब. फक्त वर्षभरामध्ये 1 वर्षभरामध्ये मागच्या वर्षी सत्यशील दादांना कार्यक्रमाला यायला जमलं, अगोदरची 4 वर्ष जमलं नाही दादा. आम्ही प्रत्येक वेळी तुमच्या बंगल्यावर जात होतो, तुम्हाला विनंती करत होतो, मी स्वतः फोन लावत होतो माझी गाडी घेऊन, परंतु त्यावेळेस जमलं नाही. ठीक आहे, इलेक्शनचे जुमले तुम्ही करताय करा, त्याबद्दल काही वाद नाही, पण तुमचं कर्तृत्व काय, गावासाठी कर्तृत्व काय, आणि त्या कर्तृत्वावर आम्ही अंकुश शेट आमले यांचा काय कर्तृत्व आहे सत्यशील शेरकर? सत्यशील शेरकरांचं कर्तृत्व म्हणण्यापेक्षा कर्तृत्व म्हणजे त्यांनी त्यांच्या शेठबाबांपासून म्हणजे निवृत्त शेठपासून स्वपन शेठपर्यंत आजपर्यंत ज्या पाटाला कधी जायला रस्ता नव्हता, प्रत्येक वेळेस त्यांनी मुरुम टाकून दिला. कर्तृत्व हा पाट कॅनल यांनी एक कॅनल त्यांनी उकरून पाणी पूर्व पट्ट्यात न्यायचं, म्हणजे आपल्या इथंच बरं का गोळेगाव पर्यंत न्यायचं. कारखान्याने काम केलेलं आहे ते, का कुणी आलं नाही. कॅनल खाली आम्ही पण बाधित शेतकरी आहे, म्हणजे आमची जमीन धरणग्रस्तांना आम्ही दिलेली. कॅनलचं काम त्यांनी केलेलं आहे. कोणी? सत्यशील दादांनी फॉकलँड खर्चानी. त्याच्या पण व्हिडिओ माझ्याकडे पण आहेत. का पाणी पूजन केलं, का यांनी खर्च नाही केला, यांनी पाटबंधारे खात्याने, त्याला कारखान्याने खर्च केला. का हे पाणी इकडून गेलं तर कुठेतरी विहिरीला पाणी भेटेल, कारखान्याने तो खर्च केला. कारखान्याचे जीवावर या जुन्नर तालुक्यातल्या तू बोल ना, उठ. लोकांचं अख्खं जीवन कारखान्याच्या ऊसाच्या शेतीवरती आहे. कर्तृत्व काय म्हणजे आता काय? ते गावात ते म्हणतात का वगैरे काही त्यांनी रस्ते वगैरे केले किंवा मुरुम टाकले असं त्यांनी सांगितलं. हा. त्या गोष्टीला आम्ही दुजोरा देत नाही. अगदी तुम्हाला सांगतो, शेठ बाबा असतील किंवा सोपन शेठ असतील, त्यांच्या कार्यकालापर्यंत जे कॅनलचे रस्ते होते त्याच्यावरती मुरुम टाकला जायचा. पण जेव्हापासून सत्यशील दादा आलेत, अलीकडच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे जे अंतर्गत रस्ते, पहिल्या काळामध्ये काय होतं, कारखाना काय करायचा की अंतर्गत जे रस्ते आहेत शेतकऱ्यांना वाहतूक करण्यासाठी, त्या रस्त्यांना त्यांनी डागडुजी करायची, मुरुम टाकायची, सगळ्या गोष्टी करायच्या. परंतु अलीकडच्या काळामध्ये त्यांनी ते करायचं बंद केलं आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय का शेतकऱ्यांनी त्याची सोय करावी आणि त्या पद्धतीने त्यांनी माल काढावा. याला जिम्मेदार आम्ही. टाकले त्याला मला आता माहिती गेल्या आहे. वर्षी मला सांगतो, आमचे शेतकरी दमले, त्यांनी शेवटी स्वखर्चाने त्या याला मुरुम टाकला, ग्रामपंचायतीने एकदा टाकला, त्या गोष्टी करायची पाळी आजही आहे. टाकलं गावचा त्याला मी बाप साक्षीदार आहे. सांगू, त्याला मी साक्षीदार गावची आहे. बाब जर तुम्हाला सांगितली तर गाव आमचं, आता हे सगळेच ऊस उत्पादक शेतकरी किंवा काय, अहो आमचं हे गाव आमच्या गावापर्यंत पहिलं पूर्वी म्हणजे मला थोडंसं आठवतंय का आमच्या गावापर्यंत 2 महिने अगोदर ऊसाच्या तोडवायच्या, पण आमचं गाव का वगळलंय तिच्यातून? काय आमच्या गावानी काय अन्याय केला होता तुमच्यावर? मग आमच्या शेतकऱ्यांचं जे ऊसाचं नुकसान केलं ते त्याला जिम्मेदार कोण? ऊस कोणची काय तोड होते? उशिरा होत 2 नाही. महिने आमचं गाव पहिलं. काही नाही, काय नाही. यांनी पुरावा द्यावा, यांनी सरपंचांनी पुरावा द्यावा का ह्या गावातले, ह्या पिंपळगाव सिद्धनाथ मधले लेट ऊस तोडलेत. कारखान्यात राजकारण चालत नाही. तिथं शेतकरी कोण शेतकरी त्यांनी आणलं समोर. संदीपराव जाऊ द्या ते विषय. जलजीवन मिशन जे पाणी योजना आहे ती कुठली महाराष्ट्र सरकारची का केंद्र सरकारची? यांनी केंद्र सरकार. छाती वाढवतात हे लोक. ही योजना हे बघा, उगत उराला हात लावून हे स्कीम मी आणली ती स्कीम मी आणली, ही स्कीम कोणची हे तुम्हाला पण माहिती. म्हणजे याच्यात जास्त बोलण्याचं काय अर्थ आहे? काय? ते ती म्हणतात. योजना कशी आहे? आता एक लक्षात घ्या, बँकेचा संबंध. मी काय म्हणतो, आता कोणत्याही तालुक्यामध्ये ज्यावेळेस लोकप्रतिनिधी काम करत असतो, त्या तालुक्यामध्ये झालेला विकास, त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधीचं काही ना काही सहकार्य असतं किंवा हातभार असतो, त्यांची शिफारस असते किंवा काय बाबी. केंद्राची स्कीम आहे, आज केंद्रामध्ये भाजपचं सरकार, महायुतीचं सरकार आहे, खाली आमदार आपले महायुतीचे, ही बाब जाऊ द्या. दुसरी मी म्हणतो 2 कोटी कमी होऊ द्या गावचे, तरी ते सोडून आमच्या गावामध्ये कमीत कमी 1.5 कोटी रुपयाचा विकास आहे. आमच्या अंतर्गत रस्ते झालेत. आता ह्याच वाडीमध्ये, या वाडीमध्ये कमीत कमी आता 3 गल्ले आहेत, 2 गल्ल्यांचे झाले, खालच्या बाजूला झाले, म्हणजे आमचा जो 80% एकही रस्ता नसताना ज्यावेळेस अतुल शेठ आमदार झाले तेव्हा आमच्या वस्तीमध्ये एकही कॉन्क्रीट रोड नव्हता. परंतु आज परिस्थिती वेगळी.
ठीक आहे. आता बाकीच्या वस्त्यांमध्ये अजून आमची कामं चालू आहेत. त्याच्यावर काही कामं मंजूर आहेत, काही कामं व्हायची बाकी आहेत. त्याबद्दल आम्ही काही म्हणजे विषय असा टाळाटाळ करत नाही. काही कामं पेंडिंग आहेत, काही चालू आहेत. ठीक आहे. On the way. 1.5 कोटीच्या रस्त्याची काम 1.5 कोटीचे रस्ते तुम्ही म्हणता. ज्यावेळेस अतुल बेनके आमच्या इथं एकनाथवाडी म्हणून ठाकर वस्ती आहे, ज्यावेळेस अतुल बेनकेला तिथं जायचं त्यावेळेस तुम्ही खड्डे गाडता का? यांनी खड्डे गाडले का? तर अतुल बेनकेंची गाडी तर ठाकरवाडीत जायची एकनाथवाडीमध्ये, यांनी त्यावेळेस खड्डे गाडले. तिथल्या ग्रामस्थांची सुद्धा बाईट घ्या तुम्ही, का आजपर्यंत गाडले नाही कधी का? तर अतुल शेटची गाडी जायची म्हणून यांनी खड्डे गाडले. हे गावचं राजकारण. बरं साहेब, किमान अतुल शेडी बेनके साहेब आमदार असूनही त्या वस्तीपर्यंत पोहोचले. विरोधातल्या उमेदवारांना वेळ नाही भेटला हो तिथं जायला. दुर्दैवाची बाब आहे हो. तुम्हाला तिथं 100 मी काय म्हणतो, एक मिनिट ऐका, मी काय बोलतो तुम्हाला आहे ना अतुल शेटनी खड्डे बुजून जाऊन आहेत, कसं जाऊ तिथपर्यंत पोहोचले. अतुल शेठ तिथल्या ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत आहे. आणि दुसरी बाबाशी त्याच रस्त्याला 25 लाख रुपयाचा निधी अतुल शेठनी आता टाकलेला आहे. काय बाकीचे उमेदवार तर पोहोचले नाही, अतुल बेनके पोहोचताय तिथं. हो, तिथं उमेदवार असं आहे. आजपर्यंत नाही पोहोचता आलं, शेवट इलेक्शन आल्यावर पोहोचायला लागलं. काय आजपर्यंत 5 वर्षात पोहोचताना आलं, इलेक्शन लागल्यावर पोहोचायची पाळी आली. आणि अजून एक माझा मुद्दा आहे, पाण्याचा प्रश्न आहे. मी सगळं कागदपत्र काढले, सगळं 2 नंबर काम चाललंय. हे कोणतं? ते आपलं जलजीवनचं घर घर नळ, हर घर नळ नाही, नळ योजना आहे ना, सगळं 2 नंबर काम आहे. हर घर आणि 4 घरांना सांगतात का तिकडं पाटावर कवाड्यांच्या घरांना सांगतात का तुमच्या पद्धतीने न्यायचं. आणि आता इलेक्शन आलं म्हणले आता देतो असं पोझिशन चाललंय या गावात. काय आरोप केलाय तुम्ही नाही आता काय बरं का, आरोप करणार आता इलेक्शन आहे, परंतु आजही स्कीम हँडओव्हर झालेली नाही, काम चालू आहे. फक्त एका वस्तीचं पाणी आम्ही तिथं सप्लाय चालू केलं, बाकीचं काम बाकी आहे. तर काम पूर्ण झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर आरोप करा. अगोदरच काय हे असं झालं तसं झालं, माझी कागदपत्र मी सगळी काढून आणल्यात. आता ही पाईपलाईन झाली, 4 केजी पाईप आहेत. 4 केजी पाईप इथं टाकीपासून नाहीच येत. मी माझ्या कागदपत्र तुम्हाला कागदपत्र दाखवतो, 4 केजी पाईप नाहीच येत. आणि जर तुम्हाला प्रत्यक्षात खोदायचं असेल तर मी लगेच वडारी बोलवतो माझ्या पद्धतीनं आणि खोदून दाखवतो. पण ठीक आहे, आता हा पाण्याचा हा विषय नाही, आता- हा ठीक आहे. हा. आता आता हा विषय बेनकेंना जेव्हा इलेक्शन आठवलं तेव्हा त्या वस्तीत गेले, ते तरी कुठं 5 वर्ष गेले. हा सांगतो ना साहेब, हे बघा तालुका मोठा आहे. अतुल शेठ जरी नव्हते जात तरी दरवर्षी प्रत्येक वर्षी त्यांचे बंधू अमित शेठ त्या वस्तीमध्ये जात असतात. सगळ्यात मोठं तिथल्या लोकांना मी भेटत असतात. अगदी सगळ्यात मोठं योगदान तिथं आमचं शेठ अगदी आंबेंचं आहे. अगदी मी काय म्हणतो तुम्हाला, अगदी ना तुम्ही तिथल्या ग्रामस्थांना जाऊन विचारा, तिथल्या ग्रामस्थांना जाऊन विचारा. दरवर्षी अमित शेठ बेनके त्यांच्या तिथे क्रिकेट स्पोर्ट ज्यावेळेस भरवत असतात तिथं आवर्जून भेट देतात, तिथे एक दिवस उपस्थित राहतात. त्याच्यामध्ये काही कोणत्या प्रकारची कसूर केली जात नाही. आणि फक्त एक पुनश्च सांगणे, अंकुश शेठच्या नावावर किंवा शरद पवार साहेबांच्या नावावर मतं मागू नका साहेब. स्वकर्तृत्वावर मतं मागा. जर तुम्हाला खासदार तुम्ही सांगतील तुमच्या बापाचं तसं. नाव नका ना. असं नको. एक मिनिट. खासदार साहेब सांगतील तसं असं वल्लभ शेठचं नको. नाव पुढे नका करू. तुम्ही स्वकर्तृत्व केलंय ना, वल्लभ शेठचं नाव कशाला पुढे करता तुम्ही? वल्लभ शेठचं तुम्ही शरद पवार साहेबांचा फोटो का वापरता मग? वल्लभ शेठ कालचा विषय तुम्ही मी सभेत होतो. कालचा विषय सुप्रियतांशी Status ठेवलं होतं. का ठेवता तुम्ही म्हणता सो करतो तो नाही मागा. तुमचा उमेदवार लय तगडा आहे ना, त्यांनी सो करतो तो मागावा. तुम्ही बोलू नका, 1 to 1 होऊ द्या. हो, कारण की ते- तुम्ही वल्लभ शेठ कोणतं आहे? एक हे वैयक्तिक आहे का कोणतं? वल्लभ शेठ गेले 35 वर्षापासून आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहेत. ठीक आहे, आत्ताच्या इलेक्शनला काय झालं असेल, आम्ही आपलं पवार साहेबांच्या पाठीमागे गेलो. याच्यात यांनी काय नाही केलं, त्यांनी काय नाही केलं. आम्ही हे करायला काय झालं? खानदानी हे आता आले 4 जण, बाकीचे आता आलेत ना, हे सगळे इकडच्या तिकडच्या पक्षातले होते, ते गोळा झाले. आम्ही खंडे कार्यकर्ते होतो वल्लभ शेठचे, समजलं का? मागच्या पंचवार्षिकला शरदावर टीका करणार संजू खांडगळे आणि मी आहे. बरं. आमचे महाराज बोलले तिथं पुढं कोणते चौकात, महाराज? पोपट महाराज खांडागळे चौकात बोलले. तो एक मिनिट बर का, महाराज बोलले का बा पाण्याचं नियोजन चुकलं. हे चुकलं तर आम्हाला माहिती आहे, आम्हाला राग आला कोणता शरदानाचा. महाराज बोलले का आमच्या गावाला पाणी भेटलं नाही. शरद दादा काय म्हणला का तू राजकारणी, जाऊ दे आमचं महाराज राजकारणी असू नाही तर कसे असू ते आमचेच आहेत.
हा शरदाने त्यांच्या आम्ही शरदांना गावबंदी केली त्याच दिवशी आम्ही बाईट दिली का आमच्या गावात शरदादा सोनवणे यांनी यायचं नाही. मग आज काय झालं, महाराज राजकारणी आहेत का नाही हे तुम्हीच काल पाहिलं. काय झालं? हे तुम्ही काल पाहिलं ना. ते भाषण केलं त्यांनी. मग केलं मग राजकारणी महाराज ह्या गोष्टी- तुमची चूक झाली का लोक- तेव्हा? आमची चूक झाली, आम्ही मान्य केली ना आज मान्य केली आम्ही. लोकशाहीत कुणी काही पण करू द्या त्याच्याशी आम्हाला दुमत नाही. शरद सोनवणेला गावबंदी केली ती चूक झाली. मग आता आम्ही काय मग तुम्ही राजकारणी हे बघा, मी राजकारणी आहे. मी राजकारणी आज पण सांगतो मी राजकारणी, पण मी बोलताना मी एक बाजू घेऊन नाही बोलत. तुम्ही ज्या वेळेस बाजू घेता ना त्यावेळेस तुम्ही त्या चौकटीत राहिलं पाहिजे. ठीक आहे, आता तुमचा पहिला मुद्दा कर्तृत्व काय, तर तुम्ही त्यांना कर्तृत्व विचारता आणि तुम्ही शरद पवारांचा का फोटो लावतो? आम्ही शरद पवारांचा फोटो तुम्ही लिगल दाखवा कुठं लावलाय, अहो, status कोणत्या ठेवता. नाही कोणत्या बॅनरवर लावलाय तुम्ही दाखवा. आता शरद तुम्ही- पवारांचा मी माझ्या काय म्हणतो आशीर्वाद आहे. ऐका ना, मुळात माझं म्हणणं काय आहे, हा बघा शरद पवार साहेबांचा माझ्यावर आशीर्वाद आहे हे पवार साहेबांनी सिद्ध करून दाखवले त्या दिवसाच्या भाषणात, ते बात सोडा. परंतु मी तुम्हाला काय सांगतो, आजच्या घडीला जे बॅनर लावलेत किंवा लिगल काय होर्डिंग आहेत, लिगल होर्डिंग त्याच्यावरती कुठं फोटो आहेत पवार साहेबांचे नाही. मग काही जे विरोधातले आहेत, विरोधी पक्षातले आहेत, ते पण लोक अशा आप पसरून उमेदवाराची बदनामी करायची किंवा वेगळ्या पद्धतीने काही गोष्टी काटकारस्थाने चालूच आहेत ना. नाही असं नाही ना, करू काय- शकतात. काही ते करू पवारांची शकतात. काहीच काय घेत नाहीयेत असं म्हणतात. सुप्रियाताई सुळेंनी काल तिथं जे स्टेटमेंट दिलं का यांनी असं हे वापरलं. आता हे वापरलं का नाही ते आम्ही पाहिलं नाही, त्यांच्याकडेच होतं ते, त्यांनी आम्ही पाहिलंच नाही. स्टेटस ठेवलं होतं. हा कोणी ठेवला ते आम्हालाही माहित नाही. ताई काय म्हटलं मी कोणाला दाखवणार नाही, मग आता ते त्यांना ताईंना माहिती आहे. नाही ठीक आहे, आता कर्तृत्व काय असं त्यांनी तो आरोप केला. हा. शरद पवारांच्या नावाखाली मतं घेतात तसं अतुल हो, बेनके- दोन मिनिटं मागे. थांबा, एक मिनिट कर्तृत्व आहे ना, कर्तृत्व दाखवायला तुमच्या घरात पहिल्यापासून कर्तृत्व होतं. बेनके साहेबांचं, वल्लभ शेठचं कर्तृत्व, यांच्याकडे काय कर्तृत्व होतं का? यांनी कारखाना जे 12 वर्ष सांभाळला, देशात 1 नंबरला आणला, हेच कर्तृत्व आहे. अजून काय कर्तृत्व पाहिजे? मग त्यांच्याकडे काय कुठला निधी येत होता का? जिल्हा परिषदचा निधी येत होता का त्यांच्याकडे? मग त्यांनी कर्तृत्व दाखवायचं आपल्याला. त्यांनी जे 12 वर्ष कारखाना सांभाळला हेच जुन्नर तालुक्याचं मोठं कर्तृत्व आहे. आणि ते इथून पुढे ना 5 वर्ष तुम्हाला कर्तृत्व काय दाखवतील? बेनके आता अतुल शेठ कोणत्या जेव्हा निवडून आलते? शरद पवारांच्या मुळेच निवडून आलते ना. कोणत्या मुळे आलते? बोला काय त्यांच्या बरं आता काय काय सांगितलं, आता- आता झाला आरोप का कर्तृत्व घरात होतं किंवा काय. आता सारख्या तालुक्याला माहितीये खासदारकी पहिली कोणाच्या घरात होती. कर्तृत्व मग तिथून पुढे सिद्ध करण्याचा जो चान्स होता किंवा लोकांनी तुम्हाला संधी दिली होती, ठीक आहे शेडबाबांनी त्यांच्या काळामध्ये केलं, परंतु पुढं काय? अरे चेअरमन त्यांचं काय साहेबांनी म्हणणं पुढे काय? सरपंच, हा. त्या जसं झेडपी वगैरे हे निधी येतो तसं सत्यशील शेरकरांना निधी अहो येत नाही. साहेब, एक मी तुम्हाला सांगतो, चेअरमन पद हे शेतकऱ्यांशी नाळ जोडलेलं पद आहे. तुम्ही शेतकऱ्यांच्या कोणत्या कार्यक्रमातून कुठं हजर राहता ते सांगा. शेतकऱ्यांची किती तुम्हाला कळवळ आहे ना तो दाखवा. एक काम मी तुम्हाला सांगतो, बघा आमचं म्हणणं हे आहे, गाव आज तालुक्यामध्ये एवढे बिबटे आले होतात, एवढे हे होतात, ऊसाचं क्षेत्र वाढले, सगळ्यात पुढं बिबट्यांची कोण असतं? संख्या वाढली, हो, पुढे नका थांबू, येतो तुमचं. माग थांबा. परंतु बाधित शेतकऱ्यांना थोडं काहीतरी हातभार द्या. कारखान्याच्या माध्यमातून करा, तुमच्या खिशातून नका देऊ, कारखान्यातून करा, पण काहीतरी द्या त्यांना. हम्म. त्याने काय हलकं होत नाही, पण त्यांचं तेवढंच काहीतरी. हम्म. मग हे तुम्हाला सुचत नाही, हे कर्तृत्व सिद्ध करा. देवतं. आजपर्यंत ज्यावेळेस जिथं बिबट्याचा हल्ला झाला बरं का, थांबा ना. आजपर्यंत जिथं बिबट्याचा हल्ला झाला तिथं सगळ्यात पहिले सत्यशील दादा पोचलेले आहेत. तिथं कोणीच पोचले नाही. सत्यशील दादा, तुम्ही सत्यात होते, मग तुम्ही काय तिथं काय उभं गेलते का? तुम्ही इथं ह्या गोष्टी पहिल्या तालुक्यात प्राधान्याने त्या मांडायला लागत होत्या. लोकप्रतिनिधी जे आहेत ना आज तालुक्याचे, त्यांनी मांडायला लागत होत्या ना का बा अशाने असा हल्ला होतोय आमच्या इथं. तुम्ही काय करताय? इकडून तिकडून बेडकुड्यात मारायचं सुटलं का? तुम्ही ह्या गोष्टी आहेत ना तुम्ही ह्या तालुक्यात तिथं मांडायला लागत होत्या. यांनी मांडायला लागत होत्या का आमच्या इथं बिबटे जास्त झालेत, का बिबट्यांचा काहीतरी बंदोबस्त करा. मग यांनी बंदोबस्त करायचं सोडून तुम्ही काय केलं हेच सांगायचं का? काय ते बिबट्याचा प्रश्न सुटला नाही, हा बघा. त्यांचं काय आरोप आहे चुकीचं आहे असं वाटत नाही. नाही ऐका ना, बिबट्याचा प्रश्न हा कोर्टातला प्रश्न आहे. आता जनरल सांगायचं झालं तर ते काय सांगितलं, लिओपर्ड मे बिबट्या हा कुठं राहतोय प्राणी, जास्तीत जास्त ऊसाच्या क्षेत्रामध्ये तो राहतो. आता मला सांगा त्याच्यामध्ये जो बदल करायचा, हा एक त्या आमदारांचा विषय. हा आमदार साहेबांनी आवाज उठवलेला नाही असं कोणी बोलू शकत नाही.
वेळोवेळी त्यांनी विधानसभेत आवाज उठवला, परंतु ती थोडी लिगल बाब आहे आणि त्या पद्धतीने ते हँडल करतात. योग्य वेळेमध्ये आपण थोडे यश दिवसांमध्ये आलं नाही ना. येईल ना साहेब. आता तुम्ही सगळ्या 3,300 कोटी आणू शकता. हम्म. बिबट्याचा बंदोबस्त का करू शकत नाही? नाही बिबट्याचा बंदोबस्त हा आपल्या एकट्या पुरता होईल का? मला सांगा, एकट्या तालुका पुरता होईल का? ज्या वेळेस बिबट्या हल्ला हा तालुक्यातच नाही ना फक्त बिबट्या, सगळीकडेच. मग सगळ्यांना तो जो रूल लागेल तोच आपल्याला लागेल म्हणल्यावर हा थोडक्यात हा आपल्या स्टेटचा विषय येतो किंवा मग केंद्राचा विषय येईल. मग त्याच्या माध्यमातून सगळ्यांना सारखा बरं, न्याय या मिळावा गावातून किती मतं मिळतील तुमच्या आमदार अतुल बेनके यांना? नाही आता ते 23 तारखेला आम्ही सांगू. पण तुम्हाला काही गॅरंटी नाही का? गॅरंटी आहे ना सरपंच मला, तुम्ही आहे गॅरंटी आहे. निवडून येतील का? हो मग अडचण काय त्याच्यामध्ये? 2 नंबर कोण राहील? 2 नंबर आता तुम्हाला सांगू का, आमच्या गावचा कल आता आम्ही घरोघरी ज्यावेळेस फिरतोय शक्यतो असंच राहील. अतुल शेठ, शरद दादा, सत्यशील दादा, आशाताई आणि देवराम लांडे असं राहील. असं राहील. 1 नंबरला अतुल बेनके गावातून राहील. 1 नंबरला सत्यशील दादा राहणार. आम्ही सांगतो, छाती टोकपणे सांगतो. का सांगतो? एक मिनिट. छाती टोकपणे सांगतो. का सांगतो? कोणी काही विकास केलाय आणि गावात काय आमच्या आता ते काय बोलायच्या नाही गोष्टी इथं. ठीक आहे आलं लक्षात. काय कोण येईल निवडून? सत्यशील दादा बाबा तुम्ही तर बेनके साहेबांची सहकारी, कोण येईल निवडून? होतो सत्यशील दादा. सत्यशील कोण येऊ शकतो निवडून? सत्यशील दादा. दादा तुमचं काय नाव घेतलंय का तुम्ही? सत्यशील. सत्यशील हा काय काय वाट? सत्यशील दादा शेरकर. सत्यशील दादाच येतील. कोण नाही सांगू शकत. ते काय सांगू शकत नाही. तुम्ही नाही, आम्ही पवार साहेबांची माणसं. पवार म्हणजे सत्यशील शेरकर. तुमचं 1% सत्यशील दादा निवडून येणार आहे हे तुम्हाला माहिती म्हणून सांगतोय. पहिल्यांदा उभा आहे म्हणून ते पहिल्यांदा आहे सगळ्यांची संदीप शेठ अपेक्षा आहे. एक मिनिट. हा. अपेक्षा आहे सगळ्यांची. दादा सगळे निवडून येणार आहे. सत्यशील दादा 1 नंबरला. नाही, जर गावात जर विकास असेल किंवा आमदारांनी जर गावात विकास केला असेल किंवा अजून कोणी विकास केला असेल तर गावात सगळ्यात जास्त मतदान त्याच व्यक्तीला होणार. पण आता तसं नाही होणार. आता पवार साहेबांच्या उमेदवाराला सगळ्यात जास्त जर मतदान झालं परत बाईट गेलाय माझी इथे. ठीक आहे आता इकडे काही कार्यकर्ते आहेत. हा हे गटारांची लाईन जाऊन एकदा पूर्ण आहे का टाकून. गटार पूर्ण बंद आहे. गटार पूर्ण बंद आहे. हा, लावतो ना बाबा. हा काय ज्या वेळेला निवडणूक झाली आणि कोरोना चालू झाला. नाही थांबा ऐका. 2 वर्ष कोरोनात दिली. आमच्या गटाला अंकुश शेठ आंबले होते. अंकुश शेठ आंबल्यांनी 2 कोटीची कामं आमच्या विठ्ठलवाडीला दिल्यात. हजारो एकर जमीन वलिताखाली आली आणि हीच नाळ धरून काही का व्हायना. तुम्ही 4 वेळा विचारता सत्यशील दादाचं काम सांगा. तुम्हाला काम सांगतो आता मी. कुणी आईच्या पोटातून काय घेऊन येत नाही. अहो त्यांची वडलोपार्जित निवृत्ती शेठ सरकारांनी कारखान्याची मुहूर्तमेढ रवली. घरोघरी इंडले काहीतरी दिवस काढले त्यांनी. त्याच्यावर पुढे सोपानांनी तो व्यवस्थित चालवला. त्यानंतर सत्यजित दादांनी 13 वर्ष चालवला. आणि पठारावरती 2-3 वर्ष चाऱ्याचा गोंधळ झाल्यावरती कारखान्याने त्याला चारा पुरवला. पाण्याच्या टाक्या दिल्या. त्या माणसांनी भरपूर केले ना असं नाही. ह्या तालुक्याला कुणाचं योगदान नाही असं म्हणायचं आम्हाला आरोप नाही. आपण एवढे मोठे नाही की बेनके साहेबांनी काम केले आणि सत्यजित दादांनी केलं नाही असं म्हणायचा कुणाला अधिकार नाही. जेवढे उमेदवार आहेत आता सगळ्यांचं तालुक्याला योगदान आहे. पण या फुटाफुटीच्या राजकारणात आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचं 80 वर्ष वय झाले. त्यांना वेळेला सोडून गेलेल्यांना त्यांची जागा दाखवायची म्हणून आम्हाला तुतारी चालवायची. आणि त्यांनी खड्यातून हिरा निवडलाय. त्यामुळे आम्ही मतदान हे तुतारीलाच करणार आहे. ही आणि माझ्या जुन्नर तालुक्याच्या अहम जनतेला विनंती आहे की आपलं बहुमूल्य वायाला घालू नका. तुतारीला करा एवढी माझी संक्षिप्त नाही. काय तर गावकरी म्हणजे आता गट असू शकतो. बरेच विरोधात आहे हो तुमचे. नाही आहे ना. आता बघा काय आलं, मुळात ज्यावेळेस तुम्ही इथं आले त्यावेळेस बहुतांशी तुतारीचीच माणसं जमा होती. अच्छा हा मग मी इथं आलो म्हणजे हा आमचं- गटच तो तरीच हा तुतारीच आहे. हा. मग त्याचे साहजिक सगळे ते बोलणार. आता थोडक्यात यांनी इथं विषय मांडला का कोणी बरं का कोणी ना म्हणजे गट नाही गाव. एक मिनिट आडावाडा करू नका. शब्द ऐका.
एक मिनिट ऐका. विषय काय, आता यांनी विषय मांडला, कुणी काय आईच्या पोटातून कर्तृत्व घेऊन येत नाही. साहेब आता वय वर्ष माझ्या अंदाजे उमेदवारांचे 40 असेल. आता काय कालच आईच्या पोटातून आले तर लगेच कामाला लागले तर अशातली बाब नाही. 40 वर्ष तुम्हाला लोकांनी वेळ दिला होता, त्याच्यामध्ये तुम्ही संधीचं सोनं करणं अपेक्षित होतं. आणि दुसरी बाब अशी का याच्यामध्ये शरद पवार साहेबांनी हिरा निवडलाय का गारगुटी निवडली आहे कळल 23 तारखेला. बर बर. काय कोण येईल निवडून? निवडून अतुल बेनके. अतुल बेनके येतील. अतुल बेनके फिक्स. फिक्स Fix. 100%. 100%. मग ती लोक काय म्हणतात? कोणी काही म्हणू दे, अतुल बेनके जाणार फिक्स. बघा कोणी काय म्हटलं, चला आता इकडे खंडकडे आहेत अजून एक, कोण येईल निवडून? अतुल शेट ठीक आहे, लिहून धन्यवाद. देतो. लिहून लिहून ते कुठे ते चॅलेंज मी तेच म्हणतो. आणि दुसरा एक पिंपळगाव सिद्धनाथ मध्ये सध्या पिंपळगाव सिद्धनाथ मध्ये लिहून देतो 350. जर आमचं 700 मतदान झालं ना, 50% पेक्षा जास्त मतदान अतुल शेठ बेनकेला आहे. मी लिहून देतो. कोणी काय बोलू, किती ताकद लावा, काही पण असू द्या. किती ताकद लावा. मतदान आहे ना, आम्ही काय म्हणतो, किती ताकद लावा. सत्यशील लावा ना. मी कामाला आहे, मी इथं नाही. मी काय म्हणतो, 50,000 रुपये द्यायचे मंदिराला जर याला मतदान झालं. आम्ही केलं. आम्ही 50 हे पण सांगा आम्हाला. तुम्हाला ते सांगू का? साड्याला बिड्या वाटून तुम्ही म्हणता ना 50,000 रुपये, आम्ही त्यांच्या आधी 50,000 रुपये माऊली नगरच्या मंदिराला खर्च केलेत. मी काय म्हणतोय, 50,000 रुपये ना, 50,000 रुपये माऊली नगरच्या मंदिराला खर्च केलेत. तुम्ही करा, चला. पण माऊलीनगरचं मी काय म्हणतोय, किती केलं ते? इलेक्शन आल्यावर खूप महत्वाचा विषय, महत्वाचा विषय. मान्य नाही लावित, तुमचं काय म्हणणं आहे ते द्या. आम्हाला काय करायचं? एक मिनिट साहेब, हा बघा. आमदार काय 5 वर्ष भूमी गेले का? आता 50,000 रुपये देतात माऊली मंदिरला. मी म्हणतो त्यांनी 5 लाख रुपये द्यावा. आता त्यांच्या तोंडातून असा विषय आला मंदिराला 5 की साड्या वाटल्या. आता साड्या कोणी वाटल्या आणि काय केलंय? साड्या वाटा, फक्त साड्या उतरू नका एवढं मला सांगायचंय. उमेदवारांनी अशा बाबी टाळा. आमच्या गावातून चहाला 16 पैसे आले नाही. आम्ही हे बघा, आम्ही स्वयंभू असू दे, असू दे, काय हरकत नाही. मलिता गँग कोणची हे आम्हाला माहिती आहे. हे आपण आलो होतो पिंपळगाव सिद्धनाथ गाव मध्ये. इथे दोन्हीही गटाच्या कार्यकर्त्यांनी आपापला नेता 1 नंबरला येईल असं इकडं घोषणा केलेली आहे. आता 23 तारखेला थोडेच दिवस बाकी आहे, नक्की कळणार आहे पिंपळगाव सिद्धनाथ गावचा पाठिंबा कुणाला. जुन्नर टाइम्स, पिंपळगाव सिद्धनाथ.